नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत डोस्याचे प्रकार। त्यासाठी मी इथे घेतलेलं साहित्य आहे। इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। 2 वाट्या तांदूळ, कोणत्याही प्रकारचे तांदूळ आपण घेऊ शकता। इथे या कपाने मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। त्यानंतर अर्धी वाटी मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे, या वाटीने अर्धी वाटी। त्यानंतर इथे मी 1/4 कप घेतली आहे चणा डाळ, 1/4 कप चणा डाळ आणि 1/4 कप पोहे घेतलेले आहेत। हे बघा, हे असे जाडे पोहे घेतलेले आहेत 1/4 कप। आणि आता आपण हे सगळं एकत्र करणार आहोत। हे व्यवस्थित एकत्र करायचं आहे आणि याला 2-3 पाण्याने धुवून काढायचं आहे। 2-3 पाण्याने धुतल्यानंतर याला भिजत घालायचं आहे। मी याला 5 तास भिजत घातलं होतं। हे बघा, हे छान भिजून आलेलं आहे 5 तासानंतर। आणि आता आपण याला बारीक दळून घेणार आहोत। हे बघा, हे असं बारीक छान दळून घ्यायचं आहे। एकदम सोपडं झालं पाहिजे हे बारीक। आणि आता आपण याला फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत पुन्हा 5 तास। 5 तासानंतर हे बघा, हे छान व्यवस्थित फुलून आलेलं आहे। बघा, मस्त झालेलं आहे छान। आता आपण याला काढून घेऊया। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1/4 कप बेसन आणि 1/4 कप रवा इथे आपण घालणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे प्रमाण घेतलं की वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला डोसा तयार करता येतो आणि अजिबात चुकत नाही। व्यवस्थित खरपूस असा छान डोसा तयार होतो। हे बघा, मी इथे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। मला हे इथे घट्ट वाटतं आहे, त्यामुळे मी इथे याच्यामध्ये पाणी घालणार आहे। थोडंसं पाणी घालणार आहे, सरबरीत करून घेणार आहे ते व्यवस्थित। आणि आता आपण डोसे करायला घेऊ। आता व्यवस्थित तवा तापलेला आहे, पाणी शिंपडून घेतलं त्याच्यावर, तवा स्वच्छ करून घेतला आणि आता आपण याच्यावर डोसा घालून घेणार आहे। हे बघा, व्यवस्थित हळूवारपणे त्याला पसरवत जायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे, हायवर ठेवायचं नाही आहे। हे बघा, व्यवस्थित होत आहे। तुम्ही याच्यावर तेलही घालू शकता किंवा बटर पण घालू शकता। तर मी याच्यावर तेल घालून घेतलेलं आहे, व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। बघा, याचा आता रंग बदललेला आहे। आता आपण करतो आहे ऑनियन डोसा, म्हणून मी इथे बारीक चिरलेला कांदा त्यावर पसरवून घेते आहे। आता आपण याच्यावर घालतो आहे चिली फ्लेक्स। त्यानंतर याच्यावर घालणार आहोत ऑरेगानो। आता आपण याच्यावर घालतो आहे चिप्स, घालून घेतो आहे बटाट्याचे चिप्स घालायचे आहे। हा आपला आहे ऑनियन डोसा। आपण बाहेर जेव्हा जातो तेव्हा वेगवेगळ्या तऱ्हेचे डोसे आपल्याला बघायला मिळतात, तर तेच मी आता इथे घरच्या घरी करते आहे। बाहेर आपण डोसा खातो तो एकदम 150-200 रुपयाला मिळतो। आता मी याच्यावर रेड चिली सॉस घालून घेतलेला आहे। आता बघा, आता आपण याला फोल्ड करणार आहोत। हे बघा, किती पटकन असा
डोसा निघून येतो आहे। हे बघा छान झालेला आहे, रंग सुंदर आलेला आहे। बघा व्यवस्थित रंग आलेला आहे। आता आपण याची फोल्ड घालून घेणार आहोत। मस्त कुरकुरीत झालेला आहे डोसा। हे बघा व्यवस्थित कुरकुरीत झालेला आहे डोसा। हा झाला आपला ऑनियन डोसा। आता पुन्हा एकदा व्यवस्थित तव्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे, तवा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि आता डोस्याचं बॅटर घालून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। व्यवस्थित हळूवारपणे त्याला पसरवायचं आहे, अजिबात घाई करायची नाही। हे बघा व्यवस्थित झालेलं आहे। आणि आता आपण याला बटर लावणार आहोत। आपण बाहेर 100-150 मध्ये डोसा खातो, पण घरी 100-150 रुपयातच सगळ्यांना पोटभरीचा डोसा तयार होतो। हे बघा व्यवस्थित इथे बटर लावून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावर घालणार आहोत पावभाजीची भाजी, पावभाजी डोसा। याच्यावर व्यवस्थित पावभाजीचा भाजी घालून घेते आहे, व्यवस्थित पसरवायची आहे। छान व्यवस्थित दाबत दाबत त्याला पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मसाला लागतो। हे बघा व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे सुरुवातीला। हे बघा सगळीकडनं कडा सुटलेल्या आहेत। आता आपण याच्यावर घालून घेतो आहे चीज। भरपूर असं चीज घालायचं आहे। मुलांना असे प्रकार खूप आवडतात। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून मला सांगा माझ्या रेसिपीज कशा वाटतात। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा। हे बघा इथे आपण चीज पसरवून घेतलेलं आहे व्यवस्थित। आणि आता आपण याला फोल्ड करून घेणार आहोत। आता छान कोथिंबीर घालते आहे याच्यावर। आता याची फोल्ड जवळ अशा फोल्ड घालायचे आहे, व्यवस्थित रोल करायचा आहे याचा, म्हणजे मग आपल्याला कट करायला सोपं जाईल। बघा असा रोल घालून घेतला आहे। आता आपण याला कट करून घेणार आहोत। हे बघा असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे याला। आणि व्यवस्थित रचवून आपण याला याच्यावर सुद्धा आपण चीज घालणार आहोत किसून। मस्तपैकी चीज घालायचं आहे किसून याच्यावर। हे बघा काय मस्त दिसतंय आणि झालं पण छानच आहे। बघा हा झाला आपला पावभाजी डोसा। पुन्हा एकदा तव्यावर पाणी घालून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे तवा। आणि याच्यावर
पुन्हा डोस्याचं बॅटर घालून घ्यायचं आहे. आता आपण करणार आहोत चिली पनीर डोसा. बघा, हे व्यवस्थित छान हळुवारपणे पसरवून घ्यायचं आहे. याला बटर लावून घेते आहे. भरपूर असं बटर लावायचं आहे डोस्याला, म्हणजे मस्त टेस्ट येते त्याला. हे असं व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे बटर. आणि हे बघा, मी इथे कट करून घेतला आहे डोसा. हे बघा, इथे असा हा कट करून घेतलेला आहे डोसा. आता मी याच्यावर घालते आहे चिली पनीर. इथे 4 भागामध्ये मी वेगवेगळा मसाला घालणार आहे. आता इथे घालते आहे चिली पनीर. आता इथे चीज स्लाइस घालते आहे. त्यावर थोडंसं ऑरेगानो घालायचं आहे. त्यानंतर एका साईडला मी इथे पनीर किसून घालते आहे. भरपूर असं पनीर किसून घालायचं आहे. आणि आता याच्यावर मी घालते आहे ग्रीन चिली सॉस. थोडासा ग्रीन चिली सॉस घालून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे या कोपऱ्याला घालते आहे चिप्स. थोडासा असा चुरा करायचा आहे चिप्सचा आणि तिथे घालून घ्यायचा आहे. आणि आता आपण याची एक एक फोल्ड करत जाणार आहोत. हे बघा, अशा तऱ्हेने याची फोल्ड करत जायचं आहे. खूप गरम आहे. हे बघा, आहा, मस्त झाला आहे चिली पनीर डोसा. हे बघा, मस्त झाला आहे तयार चिली पनीर डोसा. आता पुन्हा एकदा तव्यावर पाणी घालून घ्यायचं आहे. तवा स्वच्छ करून घेऊया. पुन्हाच पहिलेप्रमाणे व्यवस्थित असं बॅटर घालून घ्यायचं आहे. हळूहळू पसरवून घ्यायचं आहे त्याला. डोस्याचं बॅटर व्यवस्थित जमलं की कोणत्याही प्रकारचा डोसा आपल्याला तयार करता येतो. हे बघा, आता इथे पुन्हा एकदा बटर लावून घेते आहे. व्यवस्थित बटर लावून घेतलं. आणि आता याच्यावर मी घालते आहे बटाट्याची भाजी. हा आपला रेग्युलर डोसा आहे. जसं रेग्युलर डोस्यामध्ये बटाट्याची भाजी असते त्याचप्रमाणे. आणि इथे मी भरपूर भाजी घालून घेते आहे. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे. हे बघा, आणि आता आपण याची फोल्ड वेगळी घालणार आहे. ते दिसायलाही छान दिसतं. वेगवेगळ्या प्रकारच्या फोल्ड घातल्या तरी एक वेगळं लुक येतं, छान वाटतं. मुलांना खायला पण जरा मजा वाटते. हे बघा, मस्त झाला आहे खरपूस असा. त्यावर घालायची आहे छान कोथिंबीर. हा झाला आपला रेग्युलर डोसा. हे बघा, मस्त झालेला आहे. पुन्हा एकदा तसंच तीच प्रोसेस करायची आहे प्रत्येक डोस्याला. पाणी शिंपडून घ्यायचं, तवा स्वच्छ करून घ्यायचा. आणि आता मी इथे पायपिंग बॅगमध्ये बॅटर भरून घेतलेला आहे. आता आपण जाळीचा डोसा करणार आहोत. व्यवस्थित बघा, अशा तऱ्हेने हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे.
मुलांना असं वेगवेगळ्या प्रकारात दिलं की छान वाटतं त्यांना. असा जाळीदार डोसा मस्त झालेला आहे. याला पण व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित बटर पसरवून घ्यायचं आहे याला. बघा, हा पण डोसा अजिबात तुटत नाही, व्यवस्थित निघून येतो. हे बघा, हे झालेलं आहे. हे बघा कसा व्यवस्थित निघून आलेला आहे. असा जाळीदार डोसा मस्त झालेला आहे. हे बघा, हा तयार झाला जाळीचा डोसा. आज आपण केले आहेत डोस्याचे 5 प्रकार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.